अध्यक्ष महोदय धन्यवाद। पुरवणी मागण्यावर कृषी विभागाच्या बोलण्यासाठी मी उभा आहे। सर्वप्रथम तर मी महायुती सरकारचं विशेषतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि सर्वच विभागाचे मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो का एक राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा हिताचा ऐतिहासिक असा निर्णय कर्जमाफीचा त्यांनी घेतलाय। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना 8 तास वीज देण्याबाबतचा निर्णय आपल्या सरकारकडून झालाय, परंतु 8 तास सुद्धा वीज आज आमच्या काही भागामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये मिळत नाहीये। तसेच अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी वीज कनेक्शन असताना मुख्यमंत्री सौर कृषी पंपासाठी अर्ज केल्यानंतर क्षेत्र दुसरीकडे असल्यावर सुद्धा ती एक अडचण येत आहे, त्याबाबत सुद्धा विचार होणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये शेतकरी भवनाची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो। तसेच यांत्रिकी अनुदान असेल, फळबाग अनुदान असेल, याच्या सुद्धा जे प्रलंबित आहेत त्यावरती लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करतो। अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंमलबजावणी केंद्र तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाचे स्वतंत्र केंद्र तातडीने संगमनेर येथे सुरू करावे अशी मी या माध्यमातून मागणी करतो। अध्यक्ष महोदय, आरोग्य विभागाच्या विषयाकडे मी आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। राज्यात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदानाची तक्रार करण्यासाठी जो हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला होता तो सध्या बंद आहे, तो पुन्हा सुरू करून त्याचे नियंत्रण करण्याची जबाबदारी माझा आरोग्य, महिला बाल कल्याण आणि मत्स्य 2 विषय आहेत। 3 विषय 2 मिनिटात मी आवडतो। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने काम केलं जातं, परंतु नगरपालिका क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात नसल्याचं लक्षात आलंय, त्यामुळे नगरपंचायत, नगर परिषद शाळांचा याच्यात समावेश करावा। अध्यक्ष महोदय, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे कर्मचारी गेल्या 10 वर्षापासून सेवेत कार्यरत आहे, त्यांना कायमस्वरूपी घेण्याचा प्रयत्न करण्यात यावा अथवा त्यांची पगारवाढ करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील चन्नापुरी, धांदरफळ, खुर्द, तळेगाव दिघे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता असून ते मंजूर करण्यात यावे। माझा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असून महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत पेट स्कॅनची सुविधा ग्रामीण रुग्णालय गुलेवाडी येथे उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच एक ट्रॉमा सेंटर ची सुद्धा मागणी या निमित्ताने करतो। अध्यक्ष महोदय, महिला बाल कल्याण विभागाकडे राज्यातील महिला आयोगाला गेल्या 4 महिन्यापासून अध्यक्ष नसल्यामुळे महिलांच्या विषयाशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करण्यास अडथळे येत आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती, लहान मुलीवरती ऍसिडनी हल्ला करण्यात आलं होतं, ऍसिड हल्ला करण्यात आला होता, अजून सुद्धा त्याचा तपास झालेला नाहीये। त्यामध्ये महिला बाल विकास अधिकारी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा करताना याच्यामध्ये दिसत नाही। अध्यक्ष महोदय, प्रवीणजी स्वामी।